निर्गमनची पुस्तक याचे 14वा अध्यायाचे ध्यान. या अध्यायामध्ये 31 वचन आहे. पवित्र शास्त्रामध्ये हा अध्याय अति प्रमुख आहे आणि फार गंभीर आहे. या अध्यायामध्ये इस्रायलचे प्रधान असलेले शत्रू मिस्र देशाचे राजा, त्याची सेनाले, त्याच्या घोड्याले आणि त्याच्या रथाले, या सर्व लोकांना लाल समुद्रामध्ये डुबवून या लोकांचे नाश करणे. इस्रायली लोकांचे मूलपिता याकोबला देवानं पाठवले. याकोबच्या अगोदर देवानं आपल्या योजनेच्या अनुसार योसेफला पाठवले. मिस्र देशामध्ये योसेफ प्रधानमंत्री राहून तो तिथं जगला होता आणि मिस्र देशामध्ये तो विभिन्न परिस्थितीमधून बाहेर निघाला. योसेफला खड्ड्यामध्ये टाकण्यात आले, त्याला विकण्यात आले आणि त्याला मिस्र देशामध्ये आणण्यात आले. मिस्र देशामध्ये पोटिफेर तो राजाचे सेनाध्यक्ष होते. त्याच्या बायकोच्या द्वारा योसेफची परीक्षा घेण्यात आले. योसेफनं घेतलेले निर्णय कमी पवित्र राहणार, त्या कारणामुळे त्याला बंदीशाळेमध्ये टाकण्यात आले. तो 30 वर्ष असताना फारोला पडलेले स्वप्नाचा अर्थ सांगण्याच्या द्वारा तो त्या देशाचे प्रधानमंत्री झाले. योसेफ 110 वर्ष तो जगला आणि 80 वर्ष तो मोठ्या पदावर मिस्र देशामध्ये राहून शासन केला. योसेफ मिस्र देशामध्ये असताना याकूब आणि त्याच्या कुटुंबाचे 70 लोक मिस्र देशामध्ये गेले. 215 वर्षामध्ये इस्रायली लोक मिस्र देशामध्ये 6 लाख लोक झाले. देवानं अब्राहमला बोलवल्यानंतर अब्राहमपासून तर 430 वर्षपर्यंत इस्रायली लोक एक मोठ्या जनसमूहामध्ये परिवर्तित झाले. मिस्र देशामध्ये फारोचे राजा योसेफला ओळखत नव्हते आणि त्यानं इस्रायली लोकांकडून फार मोठे श्रम आणि त्या लोकांना दास्त्वामध्ये ठेवून त्यांच्यावर दबाव ठेवले. त्या जातीला सोडवासाठी देव स्वयं उतरून आले. मोशेला देव निवडून त्या देशावर 10 विपत्ती देवानं टाकली. मिस्र देशाच्या लोकांना देव दंडित करून इस्रायली लोकांना तिथून सुटका दिले. इस्रायली लोकांना आपल्या परिश्रमच्या द्वारा बनवलेले रामसेस शहरातून ते लोक सुकोत नगरमध्ये आले. तिथून ते लोक येतामला आले आणि तिथून देवानं समुद्राच्या मार्गेनं काठीनं त्या लोकांना आणले. भौगोलिक रूपनं आपण लाल समुद्राला बघितले तर हा पूर्ण भाग अरण्यानं भरून आहे. तिथून काही चुकवाचा मार्ग नाही. समोर लाल समुद्र आहे आणि मागं फिरोनची सेना आहे आणि दोन्ही बाजूला अरण्य आहे. बघा, इथे फसवणुकीची परिस्थिती या लोकांची आहे. समोर लाल समुद्र आहे आणि दोन्ही बाजूला अरण्य आहे आणि मागं
फारोची सेना आहे. देवाचे लोक असेच फसवणूकची परिस्थितीमध्ये असतो. पाऊल म्हणतो का आम्ही अशी परिस्थितीमध्ये आहे आणि आमच्याकडं काहीच उपाय नाही. परमेश्वरानं मोशेला म्हटले, इस्रायल लोकांस असे सांग की तुम्ही फिरोन, मिग्दोल आणि समुद्र याच्यामध्ये पी अहिरोत पुढे बाल स्वप्नार समोर तळा धावा. त्याच्यानंतर काय करावे मी तुम्हाला सांगणार. यांच्या अंतर्गत फारोला समाचार मिळाले. इस्रायली लोक अरण्यामध्ये फसवणूक झाले आणि त्यांना मार्ग नाही मिळत आहे अशी भावना फारोला वाटले. फारोला असं वाटले का समोर लाल समुद्र आहे आणि दोन्ही बाजूला अरण्य आहे आणि यांना परत आणून आपले दास बनावे असे फारोच्या मनामध्ये भावना आणि विचार आले. हे देवाची काम करायची पद्धत आहे. शत्रूला असे वाटतो का तो आपल्या स्ट्रॅटेजीच्या द्वारा देवाच्या लोकांना आपल्या काबूमध्ये घ्यावे. देव शत्रूपासून आपल्या लेकरांना वाचवासाठी एक अद्भुत ट्रॅपचा प्रयोजन करतो. देवाला काहीच असाध्य नाही आहे हा अध्याय आपल्याला पुरावा देतो. फारोच्या लोकांना हा निरोप मिळाल्यानंतर त्या लोकाला असे वाटले का आम्ही त्यांना काऊन जाऊ दिले. 600 रथ, 50,000 घोडे आणि 2,00,000 सैनिक यांच्या मागे येऊन राहिले. त्या लोकांना त्यांचे याचे शब्द ऐकले आणि त्यानंतर मोशे आणि हारोनसोबत ते लोक झगडा करू लागले. त्या लोकांना म्हटले का मिस्र देशामध्ये समाधी नाही का, तू आम्हाला इथे मारायसाठी आणले. तेव्हा मोशे म्हटले का आज तुम्ही उभे राहून बघा फक्त देवाचे कार्य. आज तुम्ही त्या लोकांना बघून राहिले आणि देव असे करीन का तुम्ही त्या लोकांना कधीच नाही बघणार. शत्रूला बघितल्यानंतर इस्रायली लोक भयकंपित झाले आणि त्याच वेळे मोशे आणि आहारोन शत्रूला बघितल्यानंतर ते लोक म्हणतो का तुम्ही अजून त्या लोकांना कधीच नाही पाहणार. देवाचे लेकरं, देवाचे ज्ञान, देवाचे विधान त्या लोकांना खचित रीतीनं माहीत राहतो. भयभीत होऊन राहिले म्हणजे तो एक अविश्वासी आहे आणि भयभीत रहित आणि तो संतोष आणि आनंद करत आहे म्हणजे तो एक विश्वासी आहे. तू कशाला इथं थांबितले आणि तू कशाला प्रार्थना करताय, सामोर चाल, देवानं त्याला म्हटले. ते लोक सामोर चालत असताना देवानं समुद्रामधून कोरडी जमीन केले आणि त्या कोरडी जमीनमधून इस्रायल लोक पार होऊन निघून गेले. ते लोक समुद्रातून कोरडी जमिनीतून बाहेर निघत असताना फारोची सेना पण त्या जमिनामधून तिथूनच त्या लोकांना पण आत आले. इस्रायलमधून समुद्राचा बाहेर निघत असताना शेवटीचा व्यक्ती आणि शेवटीचा प्राणी हा समुद्राचा भागेमध्ये रुंद 33 मैल हा लाल समुद्र असतो. देव फार अद्भुत रीतीनं इस्रायली लोकांना सामोर घेऊन जात आहे. समुद्राचं पाणी दिवारसारखे उभे राहिले आणि हे घटना इतिहासमध्ये कधीच नाही घडले. त्याच्यानंतर देव इस्रायलच्या समोर येऊन उभे राहिले आणि फारोची सेना इस्रायली लोकांची पिछा करत असताना ते लोक इस्रायली लोकांना पकडू नाही शकले.
इस्रायली लोक पैदल चालत होते आणि फारोची सेना रताना होते, तरी ते लोक त्याला धरू नाही शकले. त्याच्यानंतर फारोची सेनासोबत देवानं युद्ध केले आणि फारोची सेना म्हणू लागले का देव इस्रायलचा आपल्यासोबत युद्ध करून राहिले, आपण इथून पडून जाऊ. मोशेनं त्या समुद्राला पुन्हा जशान तसं केले आणि त्या समुद्रामध्ये सर्व लोक डुबून मरण पावले. देवानं फारोची सेनाला कसे नाश केले तर लिहून राहिले. परमेश्वरानं मोशेला म्हटले, इस्रायल लोकांस असे सांग की तुम्ही फिरोन, मिग्दोल आणि समुद्र याच्यामध्ये पी अहिरो पुढे बलसोफा समोर ताळा धावा, त्याच्या समोर समुद्राजवळे आपले डेरे उभारावे. मग फारो इस्रायल लोकांसंबंधाने म्हटले की ते देशात गोंधळले आहेत, त्यांच्या रानात कोंडामार झाला आहे. देव शत्रूची मृत्यू कशी झाले पाहिजे आणि काय केलं तर तो काय विचार करते, देवाला त्यांचे मन माहीत आहे. देव शत्रूला ओळखतो आणि शत्रूची योजनाला तो ओळखतो. देवाला शत्रूचे भावना माहीत असतो. एका शब्दामध्ये सांगतो म्हटले तर इस्रायली लोकांचे नायकनं जे विचार करायला पाहिजे ते देव विचार करत आहे. परमेश्वर इस्रायली लोकांविषयी विचार करताय, त्यांचे आनंदाच्या विषयी आणि त्यांच्या सुरक्षाच्या विषयी. आपण आरंभापासून बघत असताना देव आपल्या लेकराविषयी तो योजना तयार करतो. देवानं आपल्या उजव्या हातामध्ये आपला नकाशा काढला आहे आणि तो आपल्याला बघत आहे. यहोवाचे डोळे त्याचा भय मानणाऱ्या लोकांवर आहे. देव त्यांच्या जीवनामध्ये घडणारे प्रत्येक घटनेला बघून राहिले आणि प्रत्येक होणाऱ्या घटनेला घडवून राहिले. वधस्तंभ देवाची एक मोठी योजना आहे आणि या मोठी योजनाला मनुष्य ग्रहण नाही करू शकले. शैतानाला पण वधस्तंभ का आहे नाही कळले. त्याला वाटले का वधस्तंभाच्या माध्यमातूनच सर्व काय संपेन, पण तिथूनच सर्व काही आरंभ झाले. यासाठी देवाचे विचार वेगळे आहे, आपले विचार वेगळे आहे, हे सांगासाठी हे चांगले उदाहरण आहे. मी फारोचे मन कठीण करीन आणि तो त्यांच्या पाठीस लागेल. या प्रकारे फारो व त्याची सर्व सेना याचा पराभव केल्याने माझा प्रताप प्रगट होईल आणि मी परमेश्वर आहे हे मिस्री लोकांस कळेल. त्याप्रमाणे इस्रायलीनं केले. मी देव आहे, मिस्र देशाच्या लोकांना कळणार. त्या देशाची सेना आणि जे लोक त्या देशावर शासन केले पाहिजे त्या लोकांना समुद्रामध्ये डुबवल्यानंतर मिस्र देशांच्या लोकांना असे वाटले का आपण जाऊन इस्रायली लोकांना परत आणून त्या लोकांना आपल्या दास्तावामध्ये ठेवून आणि आपण दिलेले सोने चांदी परत घेऊन आणि त्यांच्याकडून अजून जास्त श्रम घेऊ, असे ते लोक विचार करत असताना एक मोठा झटका त्या लोकांना लागला का मिस्र देशाची सेना सर्वनाश झाली. त्यांचा देव त्यांच्यासाठी मोठे कार्य केले, त्यांचा देव त्यांच्यासाठी युद्ध केले, त्यांचा देव त्यांच्यासाठी अद्भुत कार्य केले, असे ते लोक म्हणून घ्यासाठी
देवाच्या लोकांचा भय त्यांच्या मनामध्ये, यासाठी देवानं असे कार्य त्यांच्यामध्ये केले. ते लोक कनान देशामध्ये प्रवेश करताना समुद्रामध्ये जे काय घडले ते सर्व आठवण करून इस्रायलच्या समोरून ते लोक पडून गेले. देव भविष्यामध्येच नाही पण वर्तमानमध्ये त्यांच्यासाठी एक चांगले मार्ग काढून राहिले. इस्रायल लोकांना पलायन केले हे वर्तमान मिस्राचे राजास कळले, तेव्हा फारोचे व त्याचे सेवकाचे मन त्या लोकांसंबंधाने बदलले व ते म्हणून लागले का इस्रायल लोकांस आपल्या दास्यातून सुटून जाऊ दिले हे आम्ही काय केले. तेव्हा त्यांना आपले रथ सिद्ध करून आपले लोक आपल्याबरोबर घेतले. त्यानं 600 निवडक रथ व मिस्रातले सर्व रथ त्यावरील सरदार 6 बरोबर घेतले. परमेश्वर मिस्राचा राजा फारो याचे मन कठीण केले आणि तो इस्रायल लोकांच्या पाठीस लागला. इस्रायल लोक तरी मोठ्या अवसेनं चालले होते. फरो आपल्या रथ आणि आपल्या घोडे आणि तो आपली समस्त शक्तीला इथं एकात्र केले. मग फारोचे सर्व घोडे, रथ व सवार यास मिस्री सैन्याचे त्याचे पाठलाग करून पी अहिरोत नजीक व बलसोपना समोर समुद्र तीर त्या तळ दिला होते तिथं त्यास गाठले. फारो नजीक येऊन ठेपला. बघा इथे इस्रायली लोक किती भयकंपित होऊन राहिले. एक मोठी सेनाला बलवंत सेना असून इस्रायली लोक भयभीत होऊन राहिले. त्या लोकांचं बल देव आहे आणि देवाच्या अतिरिक्त ते लोक बलहीन आहे. देवाला न ओळखणारी मिस्र देशाची सेना आपल्याला इथं बलवंत दिसून राहिले. त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे, त्यांच्याजवळ रथ आहे आणि ते लोक एक श्रेष्ठ सेना आहे. साधारण रीतीनं आणि भौतिक रीतीनं आपण बघितले तर मिस्र देशाचे लोकच जयवंत होईन असं आपल्याला वाटतो. फारो नजीक येऊन ठेपला. इस्रायली लोकांना टेहळून पाहिले तो मिस्री लोक आपल्या पाठोपाठ येत आहे असे त्यास दिसले. तेव्हा त्यास धडका भरली व ते परमेश्वराचा धावा करू लागले. ते मोशाला म्हणले, मिस्रात काय कब्र नव्हते म्हणून तू आम्हास इथे रानात मरव्यास आणले. आम्हास तू मिस्रातून बाहेर काढले ते काय म्हणून. आम्ही तुला मिस्रात नव्हते का म्हणत होते की आम्ही आहो ते ठीक आहो. आम्हास आपल्या मिस्री लोकांच्या दास्य करीत राहू दे. परिस्थितीच्या द्वारा आपले बरे होते असे विश्वासी नाही केले पाहिजे. देवाच्या द्वाराच आपले नेहमी बरे होते असे विश्वासीनं समजले पाहिजे. इथे तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. येशू ख्रिस्तानं निवडलेला मार्ग वधस्तंभाचा मार्ग होते. येशू ख्रिस्तानं निवडलेल्या मार्गामध्ये श्रम आहे, वधस्तंभ आहे आणि रक्तवाहिनी आहे. सोप्या मार्गाला निवडणारा विश्वासी नाही, देवाच्या मार्गाला निवडणारा विश्वासी आहे. तिथे बोशेनं म्हटले का भयभीत नका होवा. भयभीत नका होवा हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये 365 वेळा आहे. देवाचे लेकरं परिस्थितीला बघून भयभीत नाही झाले पाहिजे आणि शत्रूला बघून भयभीत नाही झाले पाहिजेत. आपण काहून नाही भिले पाहिजे, कारण आपल्या पक्षामध्ये देव आहे.
मोशे घाबरला नाही, कारण मोशेला माहीत होते फारोच्या शक्तीपेक्षा देवाची शक्ती मोठे आहे. फारोच्या दास्यामध्ये अजून देव त्यांना पाठवणार नाही. आपण इथं एक गोष्टी माहीत करून घेतली पाहिजे. एक वेळा देव दास्यातून सोडवल्यानंतर अजून तो त्यांना दास्यामध्ये नाही पाठवणार. असे आपल्याला माहीत झाल्यानंतर आपण आपल्या शत्रूच्या बलाला कधीच नाही भिणार. मोशे लोकांस म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे तारण करील ते पहा. मार्गापासून चुकवासाठी आजच देव तुम्हाला एक सोल्युशन देणार. देव अडखावा अधिक तो वाढवतो. उत्तर देणारा तो देव आहे. नवीन मार्ग काढणारा देव आहे. अरण्यामध्ये नवीन मार्ग बनवणारा देव आहे. रेगिस्तानमधून पाण्याचा स्रोत काढणारा देणारा देव आहे. अग्नीमधून चालत असताना नाही जळू देणारा देव आहे. तो प्रवाहामध्ये वाहू देत नाही, पण प्रवाहामधून काढणारा देव आहे. तो अग्नीला काढत नाही, पण अग्नीमध्ये तो जळू देत नाही आपल्यासोबत राहून. हे देवाचे मोठेपण आहे. ख्रिस्त उभे राहिले तरी चालीन, देव आपले कार्य करून घेतो. एका विश्वासीनं 100% कार्य केले म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं प्रतिशत 0 आहे. 100% देवच कार्य करतो, पण तो मनुष्याला आपलं साक्ष बनवतो. समुद्रामध्ये कोरडी जमीन करणे हे देवाचे कार्य आहे आणि हा कार्य 100% देवच करतो. मोशे फक्त आपला हात उचलतो. यासाठी मोशे देवाचं कार्य करत आहे, म्हणून देव आपल्या कार्याच्या द्वारा आपले दासाची महिमा करतो. तुम्हाला मी एक गोष्टी सांगू का? देवानं मला सेवेमध्ये बोलावले. याचा अर्थ आहे का तो आपली महिमा माझ्याद्वारा करायसाठी आणि तो माझे आदर करायसाठी बोलावले आहे. मला आशीर्वादित करायसाठी देवानं बोलावले. असे नाही का माझ्याद्वारा देव काहीतरी संपादन करीन. तो आपले कार्याला माझ्याद्वारा पूर्ण करायसाठी नाही, पण तो आपले कार्य माझ्याद्वारा पूर्ण करून माझे आदर करतो. लोकांच्या समोर समजून घ्या तुम्ही. कुरिन्थीच्या पत्रीमध्ये तुम्ही बघा, पौल लिखतो का बलहीन लोकांना बोलावला बलवंत करायसाठी, ज्ञानवांना लज्जित करायसाठी अज्ञानी लोकांना देवानं बोलावले. व्यक्तिगत रीतीनं फरो बलवंत होते का मोशे बलवंत होते? फरो बलवंत होते, पण त्याला तुकडा तुकडा करून मोशेनं त्याचे नाश केले. बलहीन लोकांच्या द्वारा बलवान लोकांना हरवणारा आपला देव आहे. निर्बुद्धी लोकांना ज्ञानवान बनवून देव ज्ञानवान लोकांना लज्जित करतो. देव तुझ्यासाठी समस्त करतो, तुझे यत्न आणि तुझे प्रयत्न नाही. कारण जे मिस्री लोक तुम्ही आज पाहत आहात ते पुन कधी तुमच्या नजरेस पडवायचे नाहीस. त्यांच्या डोळ्यासमोर दिसत असलेले मिस्री देशांचे लोकांना कधीच नाही दिसणार असे म्हणून राहिले. का आहे? त्यांच्यासोबत का घडणार?
मोशे विश्वासच्या द्वारा अगोदरच बघून राहिले आणि अजून ते लोक कधीच आपल्या डोळ्यानं दिसीन नाही, कारण त्यांचा नाश होऊन जाणार. भयभीत होऊन राहिलेले इस्रायली लोक च्या समोर मिस्र देशांचे लोक नाश कसे होईन? इस्रायली लोकांच्या हातानं नाही, पण मिस्र देशांच्या लोकांना हातानं होईन. म्हणजे देवाच्या हातानं मिस्र देशांचे लोकांचा नाश होईन. परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही उभे राहा. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, माझा धावा करीत काय बसलास? इस्रायल लोकांना सांग की पुढे चाल. तू आपली काठी उभार आणि आपला हात समुद्रावर उघडून तो दो भाग. म्हणजे इस्रायली लोक भस्म समुद्रात कोरड्या भूमीवर चालतील. समुद्राचे दोन भाग होणे का आहे? समुद्रावर काठी मारणे हे का आहे? देव इतर लोकांना दिसत नाही आहे ना, फक्त इथे मोशेलाच दिसून राहिले. देव मोशेसोबत बोलत आहे आणि देव मोशेला सांगत आहे का तू आपला हात उघडव. इस्रायली लोकांना मोशे आपले हात वरत उचलून राहिले दिसून राहिले, पण देव नाही दिसत आहे. मग कार्य करवणारा कोण आहे? फक्त देवच आहे आणि देव आपलं कार्य करून घेत आहे. बाहेरून सेवा करत असताना मी दिसून राहिलो, पण मी नाही, हे कार्य करून घेणारा देव आहे. आणि पहा, मी स्वतः मिस्राचे मने कठीण करीन आणि ते त्यांचे पाठीस लागतील आणि फारो त्याची सर्व सेना, त्याचे रथ व त्याचे सवार यांचा प्रभाव केल्यानं माझा महिमा प्रगट होईल. फारो त्याचे रथ व त्याचे स्वर याचे प्रभाव केल्यानं माझी महिमा प्रगट झाले. म्हणजे मी परमेश्वर आहे, मिस्री लोकास कळेल. देव आपली महिमा कुणालाच नाही देत. तेव्हा देवाचे दूत इस्रायलचे सेना पुढे चालत असे. तो निघून सेनाचे मागे गेले आणि मेघस्तंभ त्यांचे आघाडीतून निघून त्यांच्या पिछाडीस उभे राहिले. तो मिस्र्यांची सेना आणि इस्रायलची सेना याच्यामध्ये राहिले. मेघ व अंधकार होता तरी तो रात्रीचा प्रकाश देत होता. रात्रभर एक पक्षाला दुसऱ्या पक्षाकडे जावायले नाही. मिस्र लोकांना रात्रीच्या वेळे दिसले नाही आणि तेच अग्नीचा स्तंभ इस्रायलच्या समोर असताना ते लोक रात्री चांगले त्यांना दिसत होते आणि ते पायी पायी चालू लागले. मिस्री लोकांकडं घोडे आणि रथ आहे आणि त्या लोकांकडं धावायसाठी सेना पण आहे. पण त्यांच्या जीवनामध्ये प्रतिकूल परिस्थिती आली. इस्रायली लोक धावू नाही शकत. त्यांच्याकडे घोडे नव्हते, रथ नव्हते. साधारण रीतीनं ते लोक चालत होते. पण ते लोक चालायसाठी देवानं त्यांच्या समोर अग्निस्तंभ ठेवले. अग्निस्तंभाच्या उजेडामध्ये राहून रात्रभरमध्ये ते लोक समुद्राचे पली निघून गेले. यांच्याकडं घोडे आणि रथ असताना मेघस्तंभाच्या मुळे त्या लोकांना काही दिसले नाही. इतकेच नाही, देवानं त्यांचे रथाचे चाक निघायचे आज्ञा केली. देवाची महानता आणि देवाचे सामर्थ्य तिथं दिसण्यात आले. देवानं आपले लोकांची सुरक्षा केली मिस्र देशांच्या लोकांपासून. मिस्र देशाची सेना इस्रायली लोकांजवळ नाही यावं म्हणून देव मधामध्ये येऊन उभे राहिले. लक्षात ठेवा,
तुला तुझ्या शत्रूच्या हाती देव नाही पडू देत. मोशेनं आपला हात समुद्रावर उघडला तेव्हा परमेश्वरानं रात्रभर पूर्व दिशेचा जोराचा वारा वाहून समुद्र मागे हटवले, असं की पाणी दुभाग होऊन मध्ये कोरडी जमीन झाली. इस्रायल लोक भर समुद्रात कोरड्या जमीनवर चालले आणि त्यांना उजवीकडे वा डावेकडे पाणी भीतीसारखे झाले. तेव्हा मिस्रींनं त्यांचे पाठलाग केला आणि फारोचे सर्व घोडे रथ वा सवार त्यांचे पाठोपाठ समुद्रामध्ये गेले. तेव्हा रात्रीच्या शेवटीच्या प्रहारी परमेश्वरानं अग्नीचे वा मेघाचे स्तंभामधून मिस्री सेनाकडे पाहून त्यांची त्रेद उडवली. त्यानं त्यांचे रथाचे चक्रे काढून ते चालविणे कठीण केले. तेव्हा मिस्री लोक म्हणू लागले, आपण इस्रायलपासून पळून जाऊ, कारण परमेश्वर त्यांच्या बाजूनं मिस्रीचे लढत आहे. त्या लोकांना समजून आले का आपले प्रयत्न विफल झाले. त्यांचा परमेश्वर देव त्यांच्याकडून युद्ध करून राहिले. कारण 10 विपत्तीच्या द्वारा त्या लोकांना माहीतच आहे का देव कसे कार्य करतो. त्या सर्व लोकांना माहीत आहे का देव का आहे. यासाठी ते लोक म्हणून राहिले का आपण इथून पळून जाऊ. परमेश्वरानं मोशाला म्हणाला, आपला हात समुद्रावर उघड, म्हणजे पाणी पूर्वक्त जमून मिस्र्यांवर त्यांचे रथावर वा सवारावर येईल. मोशेनं समुद्रावर आपला हात उघडले तेव्हा दिवस उजळ्यावर समुद्रपर्यंत त्याचे लोट पूर्ववत वाहू लागला. त्यापुढे मिस्री लोक पडू लागले, पण परमेश्वरानं त्यांस समुद्रामध्ये उलटून पाडले. परमेश्वरानं त्या लोकांना समुद्रामध्येच नाश केले आणि ते लोक तिथंच डुबून नाश झाले आणि त्यांचे रथ तिथंच राहिले. आता पण मिस्री देशाच्या लोकांना उपयोग केलेले रथाचे चाक समुद्रामध्ये मिळून राहिले. मिस्र देशाचा म्युझियममध्ये मिस्राचे रथ आणून ठेवले. आम्ही तिथं जाऊन बघितले. बंधूंनो आणि भगिनींनो, आत्तापर्यंत ते मिस्र देशांचे रथ समुद्राच्या रेतमध्ये दबून आहे. एक मोठी जनसंख्या तिथं जलसमाधी झाले आहे. पाणी पूर्वस्थली परत आले आणि रथ, घोडे आणि फारोचे सर्व सेना जी त्यांना पाठीस लागून समुद्रामध्ये गेले होती, ते सर्व त्यात गडप झाले. त्यातल एकही वाचले नाही. याच समुद्रामध्ये मिस्र देशाचे संपूर्ण लोक त्यांच्या जे मागं आले ते पाण्यामध्ये त्यांची जलसमाधी झाली आणि त्याच समुद्रामधून कोरडी जमीनवरून चालून इस्रायलीमधून एक प्राणी पण नाश नाही झाला. देवाचे लेकरं देवाच्या हातामध्ये सुरक्षित आहे. इथं आपण असे ग्रहण करत आहोत. इथं दोघा लोकांमध्ये तुलना करत आहे. मिस्र देशातून आलेले सर्व लोकांमधून सर्वच मेले आणि इस्रायलमधून एकाला पण काहीच नाही झालं. इस्रायली लोकांच्या इतिहासामध्ये 10 वेळा याचा पुरावा देण्यात आले. इस्रायली लोक कनान देशामध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक युद्ध केले. इस्रायली लोकांच्या शत्रूमध्ये समस्त लोकांचा नाश झाला, पण इस्रायली लोकांना काहीच नाही झाले.
इतकंच नाही, मिस्र देशावर तर देवानं 10 विपत्ती पाठवली. त्याच्यामधून एक पण विपत्ती इस्रायली लोकांना स्पर्श नाही केले. स्तोत्रसंहिता याचा 91 अध्यायामध्ये लिहून आहे की कोणतीच विपत्ती तुझ्या डेऱ्याजवळ नाही येणार. हे वास्तविक गोष्टी आहे आणि हे घडली. देवाची सुरक्षा देवाचे लेकरांची करतो. देवाच्या लेकराच्या गोलभोवताल देवाची सुरक्षा बांधून असतो. बिना देवाच्या अनुमतीच्या देवाच्या लेकरांना काहीच विपत्ती स्पर्श नाही करत आणि कोणतीच गोष्टी स्पर्श नाही करत. पण इस्रायली लोक भर समुद्रात कोरड्या जमीनवरून चालून गेले. त्यांना उजव्याकडे व डावीकडे पाणी भीतीप्रमाणे झाले. भीतीप्रमाणे पाणी उभे झाले. पाणी भीतीसारखे उभे आहे, म्हणजे बर्फाची जे ढेले असतो तसे. समुद्रामध्ये देवानं कोरडी भूमी तयार केले आणि एकाच रात्री देवानं त्यांच्यासाठी हे भूमी तयार केली. तुझ्या जीवनाच्या कमीच वेळामध्ये एक मोठे मार्ग देव तयार करू शकतो. या प्रकारे परमेश्वरानं त्या दिवशी इस्रायल लोकास मिस्राच्या हातातून सोडवले आणि मिस्री लोक समुद्र तीर मरून पडलेले इस्रायली डोळ्यानं पाहिले. परमेश्वरानं मिस्रांचे आपले प्रबळ हात दाखवले. तो इस्रायलीनं पाहिले तेव्हा त्यानं परमेश्वराचे भय धरले आणि परमेश्वरावर आणि त्याचे सेवक मोशे याच्यावर त्यानं विश्वास ठेवले. बघा इथे योहान शुभवर्तमान याच्या 2वा अध्यायामध्ये येशू ख्रिस्तानं पाण्याला द्राक्षरसमध्ये परिवर्तित केले. हे बघून त्याच्या शिष्यानं त्याच्यावर तर विश्वास केले असे लिहून आहे. इथे पण देवानं केलेले कार्याला बघून लोकांना देवावर तर विश्वास केले. कार्याला बघून विश्वास केले आणि न कार्याला बघून विश्वास करणारे लोक धन्य आहे आणि ते लोक स्थिर केले जाईन. थोमाना म्हटला की मी प्रभूला बघल्यानंतर विश्वास करेन. पर येशू ख्रिस्तानं म्हटले का धन्य आहे जे लोक मला नाही बघून तर ते लोक विश्वास ठेवतील. यासाठी आधारच्या द्वारा विश्वास ठेवणे आणि चिन्हाला बघून विश्वास ठेवणे हे काही विशेष गोष्टी नाही. काहीच नसले तर विश्वास ठेवणे आणि काहीच नसले तर विश्वास ठेवणे का आहे? विश्वास म्हणजे आशा ठेवलेली वस्तूवर विश्वास ठेवणं हेच विश्वास आहे. अब्राहम करार केलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि त्यानं दूरनं सर्व बघून देवावर विश्वास केला. विश्वास ठेवणारा व्यक्ती स्वतंत्र करून घेतो. हे गोष्टी तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. इस्रायली लोक आपल्याला विश्वास ठेवले असे दिसतो, पण 10 पर्यायामध्ये त्या लोकांना विसर्जन केले असं आपल्याला दिसतो. 10 वेळा मोशेवर पाण्यासाठी, जेवणासाठी, मांसासाठी त्यांना त्यांच्यासोबत झगडे केले असे आपल्याला दिसतो. देवाच्या सामर्थ्याला बघून त्याच्यावर विश्वास करण्यापेक्षा देवाला न बघता त्याच्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवणे
हे महत्त्वाचे आहे. असे प्रकारचे विश्वास आपल्याला सुरक्षा आणि सेफ ठेवतो. माझ्याकडे पैसे नाही आहे आणि मी पैशावर विश्वास करीन तर कसे? मी देवावर विश्वास ठेवतो तेव्हाच ते पैसे अपने आप माझ्याकडे येतो. यासाठी देव पैसे दिले तरी आणि देव पैसे नाही दिले तरी मी देवावर विश्वास ठेवतो. इथं असेच इस्रायली लोकांना मोशेवर विश्वास केले. लोकांना मोशेवर तर विश्वास ठेवले, जास्त वेळ त्याच्यावर विश्वास नाही राहिला. समोरचा अध्याय आपल्याला सांगतो. परमेश्वर देवानं मिस्री लोकांचे नाश केले आणि त्या नाशला बघून इस्रायली लोक भयकंपित आणि भयभीत झाले. पण आपल्याला देवाला बघून आणि देवाच्या सामर्थ्या बघून भयकंपित आणि भयभीत झाले पाहिजे. आपण त्याचे भय म्हणजे त्याचा नाव केव्हाच खराब नाही झाले पाहिजे असं भय आपल्यामध्ये असले पाहिजेत. देवाचे भय म्हणजे आपल्याद्वारा देवाचे अपमान नाही झाले पाहिजे असे भय आपल्यामध्ये असले पाहिजे. पण असे नाही की देव आपल्याला नाश करीन हा वाला भय नाही, तेव्हा देव आपल्याद्वारा आनंदित होतो. इथे आपण 14वा अध्याय संपवू.